ठरलं तर मग या मालिकेच्या 3 जुलैच्या भागामध्ये अजून एका पॉझिटिव्ह वळणाची एंट्री झालेली आहे। स्वप्नामध्ये नाही तर सत्यामध्ये प्रियाने साक्षी हीच खुनी आहे आणि मधुभाऊ निर्दोष आहेत हे अर्जुन समोर कन्फेस केलेलं आहे। इकडे आता 3 जुलैच्या भागामध्ये सकाळी सकाळी सायली आणि कल्पना उठतात आणि त्यांना देवाच्या इथून घंटेचा आवाज ऐकू येतो। म्हणजे देवाच्या खोलीतून घंटीचा आवाज येतोय। कल्पनाला वाटतं की सायली इतक्या सकाळी उठून देवपूजा करते आणि सायलीला वाटतं की आई इतक्या लवकर उठून देवपूजा करतायत, म्हणून दोघे जणी खाली कोण आहे हे पाहण्यासाठी आल्यावरती खाली दुसरं तिसरं कोणी नसतं। स्वतः अर्जुन लवकर उठून पहाटे अंघोळ वगैरे करून छानपैकी देवपूजा करत असतो। आता हे दृश्य बघून कल्पना सायली दोघींनाही जबरदस्त धक्का बसतो। दोघी हे छानपैकी दृश्य पाहत असतात आणि एकमेकींकडे बघत कौतुकाने अर्जुनला आता मात्र मनातल्या मनात खूपच त्या कौतुक करत असतात। आता ह्या दोघींचं हे सगळं चालू असताना तिकडे येते ती म्हणजे अस्मिता। अस्मिता काही बोलणार तितक्यात तिला कल्पना थांबवते आणि थांब अगं बघ तरी तो काय करतोय ते। त्यानंतर आवाज ऐकून अश्विन आणि इकडे आता चैतन्य येतो आणि काय चाललंय काय नक्की, आणि बरं झालं मी या घरामध्ये राहायला आलो, हे ऐतिहासिक दृश्य नाहीतर मला कधी पाहायला मिळालं असतं असं म्हणत इकडे आता सगळेच जण अर्जुनचा हा अवतार बघून अवाक झालेले असतात। अर्जुन मात्र एक तल्लीन होऊन छानपैकी पूजा करत असतो आणि आता सगळ्यांनाच आनंदाचा आश्चर्याचा धक्का बसतो। अर्जुन पूजा करतो आणि छानपैकी सगळ्यांकडे पाहतो आणि कसं आहे सकाळी उठलं ना लवकर आणि अंघोळ करून छान देवपूजा केली की कसं फ्रेश वाटतं, आपली फिटनेस पण राहते। तुम्ही सगळ्यांनी इतक्या उशिरा उठलात नॉट गुड, तुम्ही सुद्धा हेल्थसाठी लवकरात लवकर उठलं पाहिजे, आपली स्वतःची तब्येत बघितली पाहिजे आणि त्यामुळे कसं देव सुद्धा प्रसन्न होतो, वातावरण सुद्धा प्रसन्न होतं असं म्हणत अर्जुन लेक्चर द्यायला लागतो। यावरती कल्पना सांगते खरं सांगू का, मी ज्या वेळेला या घरामध्ये आले ना त्यावेळेला मला ना अशी देवपूजेची सवय नव्हती, पण प्रतिमाने मला ही देवपूजेची सवय लावली। म्हणजे प्रतिमा सकाळी सगळ्यांना उठवायची, सगळ्यांना लवकरात लवकर अंघोळीला पाठवायची, अंघोळ करून सगळ्यांना देवासमोर उभं करायची, तिच्या समोर कोणाचं काही चालायचं नाही, सगळेजण तिला घाबरून देवपूजेला उभे राहायचे। अश्विन म्हणतो बरोबर आहे, आधी प्रतिमा आत्याला आणि आता सायली वहिनीला घाबरून आपल्याला सगळं करावं लागतंय। यावरती अर्जुन म्हणतो बरं आहे हे आपलं, म्हणजे उठायचं लवकर मी, पूजा करायची मी, सगळ्यांना मी सांगायचं महत्व आणि तुम्ही बायकोच माझ्या कौतुक करणार असं म्हणत अर्जुन आता सगळ्यांची थट्टा मस्करी करत असतो। सगळेजण अर्जुनचं हे रूप बघून खूप आश्चर्यचकित होतात आणि आनंदित सुद्धा होतात। तोपर्यंत इकडे आता रविराज ब्रेकफास्ट टेबलवरती बसलेले असतात आणि रविराज प्रियासोबत काहीही बोलायला तयार नसतात, पण ब्रेकफास्ट टेबलवरती प्रियाला न बघून ते सुमनला म्हणतात काय बाकी सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाला का। यावरती सुमन म्हणते नाही भाऊजी मी बोलवते तन्वीला। यावरती रविराज म्हणतात काही गरज नाहीये, बाकी सगळ्यामध्ये तिची बुद्धी अगदी तल्लख आहे ना, बाकी सगळ्यात तिची बुद्धी तल्लख आहे, भूक लागली की येईल, काही गरज नाहीये तिला बोलवण्याची असं म्हणत रविराजांचा राग काही गेल्या आता जातच नसतो। आणि त्याच वेळेला सुमन मात्र इकडे प्रियाला बोलवण्यासाठी रूम मध्ये येते, पण रूम मध्ये प्रिया नसते आणि त्यामुळे सुमनला जरा धक्काच बसतो। सुमन वॉशरूमचं दार उघडते, इकडे तिकडे सगळीकडे जाऊन पाहते, पण तिला कुठेच आता प्रिया दिसत नाही आणि मग मात्र ती खाली येते। तोपर्यंत इकडे आता सायली ज्या वेळेला किचन मध्ये येते पाहते तर काय अर्जुन ब्रेकफास्ट टेबलवरती ऑलरेडी पोहोचलेला असतो। ब्रेकफास्ट टेबलवरती पोहोचल्यावरती इकडे आता विमल येते। विमल म्हणते आज अर्जुन दादा लवकर। यावरती अर्जुन म्हणतो हो मी लवकर उठलोय, देवपूजा केली, आणि विमल मी ज्या वेळेला देवपूजा करत होतो तू उठली पण नव्हतीस ग, कुठे होतीस तू आणि देवाच्या पाया पडलीस की नाही, सकाळी लवकर उठण्याचं महत्त्व तुला माहिती आहे की नाही असं म्हणत अर्जुन आता इकडे तिला मुद्दामच बोलत असतो। विमल म्हणते नाही पाया नाही पडले मी। यावरती अर्जुन म्हणतो जा मग आधी पाया पडून घेऊन ये, जा पाया पड, जा देवाचा आशीर्वाद घेऊन ये असं म्हणत तो विमलला पाया पडायला पाठवतो आणि सकाळी लवकर उठून छानपैकी मस्तपैकी ब्रेकफास्ट केला की कसं हेल्दी होतं ना असं म्हणत तो आता सायलीलाच हेल्दी कसं राहायचं याचे आता धडे देत असतो।
तोपर्यंत सुमन खाली येते. सुमन खाली आल्यावरती आता मात्र सुमन सांगायला लागते की भाऊजी अहो तन्वीवरती नाहीये. यावरती रविराज म्हणतात असं काय करतेस, असेल अगं वॉशरूम मध्ये वगैरे. सुमन म्हणते नाही भाऊजी ती नाहीये. इकडे आता नागराज विचार करतो चला म्हणजे पक्क्याने आपलं काम पद्धतशीर केलेलं दिसतंय. बरं झालं या पक्क्याला काम दिलं, काल रात्री तर काम दिलं पण आज लगेच त्याने काम केलं असं विचार करत नागराज खूप खुश होतो आणि पक्क्याला फोन लावण्यासाठी बाहेर येतो. रविराज सांगतात थांब सुमन मी आत्ताच्या आत्ता तन्वीला कॉल करतो. असं म्हणत रविराज प्रियाला कॉल करायला लागतात पण प्रियाचा नंबर काही लागत नसतो. त्यामुळे रविराजला थोडंसं टेन्शन यायला लागतं. नागराज मात्र उतावळा झालेला असतो नक्की काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी आणि त्यासाठी तो पक्क्याला फोन करतो. तोपर्यंत इकडे आता सगळीकडे धावपळ सुरू होते. त्यावेळेला कोणत्या मैत्रिणीकडे ती गेले का, तुला काही सांगून गेले का, असे प्रश्न आता सुमनला रविराज विचारतात. सुमन म्हणते नाही हो भाऊजी ती मला तर काही सांगून गेली नाहीच आहे पण कोणत्या मैत्रिणीकडे जाते किंवा जाणार होती असं पण काही बोलली नाहीये. आता दोघांना खूप चिंता वाटते. लॉन मध्ये पाहिलं जातं, सगळीकडे पाहिलं जातं पण कुठेच आता प्रिया काही भेटत नाही. मग मात्र सगळ्यांना खूप आता टेन्शनच येतं. तोपर्यंत इकडे आता अर्जुनचा ब्रेकफास्ट होत असतो आणि बाकी सगळे ब्रेकफास्ट टेबलवरती येतात आणि आश्चर्याने अर्जुनकडे पाहत बसतात. इतक्या लवकर हा ब्रेकफास्ट आला. यावरती अर्जुन म्हणतो सकाळी लवकर उठून देवपूजा करून ब्रेकफास्ट केला ना की मन कसं अगदी प्रसन्न वाटतं. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा लवकर उठा आणि ब्रेकफास्ट करत जा. ऍक्च्युली लवकर ब्रेकफास्ट केल्याने आपल्याला लवकर दुपारची जेवणाची पण भूक लागते असं म्हणत अर्जुन हातात ज्ञान देत असतो. यावरती चैतन्य म्हणत असतो काय बोलायचं काय अर्जुनला, म्हणजे आतापर्यंत बरा होता पण सकाळी पूजा केल्यापासून जी फिलॉसॉफी देतोय मग तो त्याचं काही बोलायलाच नको असं म्हणत तो आता अर्जुनचं कौतुक पण करत असतो. अर्जुनची थट्टा मस्करी पण करत असतो. तितक्यात अर्जुनना त्याच्या एका क्लायंटचा कॉल येतो. अर्जुन त्याच्या संदर्भात बोलतो आणि हो माझं ते काम झालेलं आहे पण मी काय म्हणतोय वाजले किती, बरोबर ना, म्हणजे अजून 10 नाही ना वाजले. आपला ऑफिस टाइम कितीचा आहे, 10 वाजता ना. आत्ता सध्या माझा फॅमिली टाइम चालू आहे. या फॅमिली टाइम मध्ये मला कुणीही डिस्टर्ब केलेला अजिबात आवडत नाही. मी आता ब्रेकफास्ट करतोय आणि ब्रेकफास्ट एकदम कसा, आणि त्याला एकाग्रता हा शब्द काही आठवत नसतो जो सायली सारखं बोलत असते आणि फायनली तो म्हणतो ब्रेकफास्ट कॉन्सन्ट्रेशनने करायचा असतो. सायलीला कळतं की यांना एकाग्रता बोलायचं होतं पण हा शब्द काही आठवलाच नाही. त्यामुळे अर्जुन सांगतो हे बघा 10 नंतर ऑफिसची कामं, तोपर्यंत ठेवा, तुम्ही पण फॅमिली टाइम एन्जॉय करा असं म्हणत अर्जुन नाश्ता करायला एकाग्रतेने लागतो. तोपर्यंत इकडे आता पक्क्याला फोन करत नागराज म्हणतो काय रे पक्क्या तुझं काम अगदी चोख केलंस. पक्क्या म्हणतो कसलं काम, ती मुलगी एकदम डेंजर आहे. माझ्याच अंगावरती तिने चाकू उगारला, चाकू उगारून माझ्याच अंगावरती आली आणि मग तिकडून मी पळत सुटलो ना. यावरती नागराज म्हणतो काय तिकडून पळत सुटलास, अरे मग तन्वी कुठे आहे, कुठे गेली कुठे ती. यावरती पक्क्या सांगतो ते मला कसं माहिती असेल हे सगळं, अहो मी तर तिकडून पळालो ना. यावर नागराज म्हणतो तुला एक काम धड करता येत नाही, महिपतलाच तुझं नाव सांगतो म्हणजे ना तुझे तो 12 वाजवेल असं म्हणत नागराज खूप चिडलेला असतो. पण आता प्रश्न असतो की तन्वी म्हणजेच प्रिया गेली कुठे. पक्क्याने जर तिला किडनॅप केलं नाही तर ही आता दिलेली धमकी खरी तर नाही ना करणार. नागराज जरा टेन्शन मध्येच येतो. तोपर्यंत इकडे दोघं जण मैत्रिणींना फोन करून होतात अख्ख्या घरामध्ये, लॉन मध्ये आणि जिथे जिथे शक्यता असते प्रिया जाण्याची ते सगळीकडे चेक करतात पण प्रियाचा काही पत्ताच लागत नाही. आता मात्र रविराजांना जरा टेन्शन यायला लागतं. आता नागराज पण टेन्शन मध्ये येतो आणि मग तो सुमनला म्हणतो सुमन तिच्या सगळ्या मैत्रिणींना कॉल लाव बरं. सुमन म्हणते हो ज्या मैत्रिणींचे नंबर मला माहिती आहेत त्या सगळ्या मैत्रिणींना मी कॉल लावले होते. आता मात्र सगळ्यांनाच टेन्शन येतं आणि दोघं जण प्रियाला शोधण्यासाठी बाहेर पडतात. सुमनला काय करावं कळतच नसतं. तोपर्यंत अर्जुनचा ब्रेकफास्ट उरकतो आणि पाणी पिण्याच्या निमित्ताने तो किचन मध्ये जातो. त्यावरती आता मात्र कल्पना म्हणते काय गेला हा, कुठे गेला. अस्मिता म्हणते पाणी तर टेबलावर ठेवलंय, मग पाणी पिण्यासाठी ह्याला किचन मध्ये जायची गरज काय आहे. यावरती चैतन्य म्हणतो कसं आहे ना इकडे पाणी आहे पण किचन मध्ये सायली वहिनी आहे.
सायली वहिनी थोडीच इथे आहे म्हणून तो तिकडे गेलाय असं म्हणत चैतन्य अर्जुनची थट्टा मस्करी करण्याचं काही थांबवतच नसतो। इकडे आता अर्जुन किचन मध्ये येतो। सायली लगेचच पाण्याचा ग्लास देते। अर्जुन पाणी पितो आणि कसं वागतोय मी आज सकाळपासून, एकदम गुड बॉय सारखं ना। सकाळी पूजा केली आणि सगळं केलं, तुम्ही बोलताय तसंच सगळं होतंय ना। यावरती आता मात्र सायली अर्जुनकडे पाहत असते आणि म्हणते, सर एक गोष्ट सांगू का, नाश्ता आहे ना एकाग्रतेने करावा असं म्हणत ती मगाशी अर्जुन विचारलेला शब्द, विसरलेला शब्द एकाग्रता ती अर्जुनला सांगून देते आणि म्हणतो, अर्जुन आता तो शब्द पाठ करतो, हा एकाग्रता एकाग्रता असं म्हणत तो आता बाहेर येतो। बाहेर आल्यावरती तो म्हणतो, आज मी लवकर उठलोय, लवकर ब्रेकफास्ट केलाय, लवकर उरकलोय म्हणून ऑफिसला सुद्धा मी वेळेतच जाणार आहे। चैतन्य मी कार मध्ये बसतोय, तू तुझा ब्रेकफास्ट एकाग्रतेने संपवल्यावरती मगच ये असं म्हणत कुठेतरी तो शब्द वापरायचा म्हणून तो शब्द वापरतो आणि तो आता ऑफिसला येण्यासाठी आपल्या कारमध्ये चैतन्याची वाट पाहतोय असा निरोप देतो। सायली मात्र हे सगळं पाहत बसते आणि अर्जुन सरांनी आपलं बोलणं किती मनावरती घेतलं याचं स्वतःशीच हसत बसते। तोपर्यंत इकडे आता कल्पना सांगते, सायली खरं सांगू का, तर जे सगळं मला नाही ना जमलं तू आज करती आहेस। यावरती आता मात्र सायली म्हणते, काही नाही हो आई, मी त्यांना काल बोलले ना, थोडंसं मी ओरडले ना, त्याचाच हा परिणाम आहे। यावरती कल्पना म्हणते, खरं सांगू का सायली, तर माझ्यापेक्षा आता तूच त्याला खूप जास्त चांगली ओळखायला लागलेली आहेस असं म्हणत कल्पना सायलीचं कौतुक करते। सायली मात्र मनापासून आता हसते। तोपर्यंत इकडे आता पक्याने महिपतला सुद्धा ती बातमी दिलेली असते की त्याने प्रियाला किडनॅप करू शकलेला नाहीये। त्यावर ती साक्षी म्हणते, मग ही प्रिया गेली तरी कुठे? नागराजने तोपर्यंत फोन करून प्रिया गायब झाले हे कळवलेलं असतं। त्यावरती साक्षी सांगत असते, अण्णा ही प्रिया आपलाच गेम नाही ना करणार, तिने जी धमकी दिली ती खरी नाही ना करणार। यावरती अण्णा म्हणतात, हे बघ आपण सध्या शांत बसूया, पण तितक्यात प्रियाचा व्हिडिओ साक्षीच्या फोनवरती येतो। साक्षीच्या फोनवरती प्रियाचा व्हिडिओ येतो आणि प्रियाने याच्यामध्ये सगळं कन्फेस केलेलं असतं। हाच व्हिडिओ प्रियाने नागराजला, हाच व्हिडिओ प्रियाने अर्जुनला सगळीकडे फॉरवर्ड केलेला असतो आणि प्रियाच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन शिजत असतो। यामध्ये प्रिया सांगत असते, खरं सांगू तर माझ्या जीवाला धोका आहे। महिपत शिकरे, साक्षी शिकरे हे दोघं जण माझ्या जीवावरती उठलेत आणि त्यांना साथ देणारा तिसरा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून नागराज किल्लेदार आहे। हे तिघ जण उठून माझ्या जीवावरती उठलेत कारण आश्रम केसची, वात्सल्य आश्रम केसची मी एकमेव आय विटनेस आहे आणि या सगळ्यासाठी हे तिघ जण माझ्या जीवावरती उठलेत। माझ्या जीवाला धोका आहे, प्लीज प्लीज मला वाचवा। असा व्हिडिओ पाहिल्यावरती साक्षी, महिपती याला जबरदस्त धक्काच बसतो। तोपर्यंत रविराज आता पुन्हा बाहेरून जाऊन घरी येतात आणि सुमन, काय का आली का तन्वी घरी? सुमन म्हणते, नाही भाऊजी। यावरती रविराज म्हणतात, मी सगळीकडे जी शक्यता आहे तिकडे पाहिलं पण ते कुठेच दिसत नाहीये ग, काय करायचं? आता मात्र सुमन, रविराज, नागराज सगळ्यांना धक्का बसतो। जोपर्यंत नागराजच्या मोबाईल सुद्धा आता प्रियाचा हा व्हिडिओ आलेला असतो। आता प्रियाचा व्हिडिओ पाहण्यासाठी नागराज जरा बाजूला जातो। प्रियाचं बोलणं ऐकून आता सगळेच जण हादरतात। प्रिया सांगत असते, सगळेजण माझ्या जीवावरती उठलेले आहेत, सध्याच्या घडीला मला फक्त प्रोटेक्शन पाहिजे आहे आणि मी सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छिते की मी वात्सल्य आश्रम केसची माफीची साक्षीदार होऊ शकते। या सगळ्यामध्ये त्या तिघांनी मला धमकावलंय, त्यांनी मला धमकावून खोटी साक्ष द्यायला लावलेली आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जर कोणी दोषी असेल तर ती आहे साक्षी शिकरे। साक्षी शिकरे दोषी आहे। साक्षी शिकरेनेच हा खून केलाय आणि ह्याची फक्त एकमेव आय विटनेस मी असल्यामुळे ते तिघ जण माझ्यावरती दबाव आणतायत आणि मला खोटी साक्ष द्यायला भाग पडतायत। पण आता त्यांच्या खोट्यामध्ये मी त्यांची साथ द्यायची नाही असं ठरवल्यामुळे ते लोक माझ्या जीवावरती उठलेत। हो, आणि माझे सख्खे काका नागराज किल्लेदार हे या सगळ्यामध्ये सामील आहेत। मला सगळ्यांनी प्लीज प्रोटेक्शन द्या, मला वाचवा। मधुभाऊ या केसमध्ये निर्दोष आहेत। मधुभाऊंनी या केसमध्ये काहीच नाही केलेलं आहे। खून जर कोणी केलाय तो साक्षी शिकरेने आणि मी हे सगळं कोर्टात सांगायला तयार आहे। प्रियाचा हा व्हिडिओ ऐकल्यावरती नागराज, इकडे साक्षी, तिकडे महिपती यांना आता प्रिया वाटते तितकी साधी सोपी सरळ नाही ही गोष्ट कळते आणि प्रियाचे चांगलेच आता रूप समोर आलेले असते।
तोपर्यंत अर्जुन आता इकडे रूम मध्ये येतो आणि सगळे आवरावर करत असतो, आपला बेड नीट करतो, आपले कपडे नीट ठेवतो आणि काय सायली म्हणजे मी आज जे काही केलं गुड बॉय सारखा वागलो त्यासाठी मला किती मार्क मिळणार आहेत? सायली म्हणते सर आज तुम्ही जे काही केलं ना खूपच सगळं चांगलं होतं असं म्हणत सायली अर्जुनचं कौतुक करत असते. तोपर्यंत घडलेली घटना आता मात्र खूप पुढची भयानक असणार असते. इकडे रविराज प्रियाचा शोध घेत असतात, फोनवरती फोन करत असतात पण प्रिया कुठे त्याला काही दिसतच नसते. तोपर्यंत इकडे आता अर्जुनला सुद्धा प्रियाचा व्हिडिओ येतो आणि अर्जुन चपापतो. चक्क प्रियाने आतापर्यंत लपवलेली गोष्ट व्हिडिओमध्ये सांगितल्यामुळे अर्जुनला धक्का बसतो. साक्षी खुनी आहे, मधुभाऊ निर्दोष आहेत हे सत्य इतके दिवस सांगण्यासाठी जे कोर्टात धडपड चालू असते ते प्रियाने असं सांगितल्यावरती मात्र आता इकडे अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन सायलीला आणि सगळ्या घरच्यांना बोलवतो आणि तन्वीचा व्हिडिओ आलाय असं सांगतो. सगळेजण मिळून आता तो व्हिडिओ पाहायला लागतात. तन्वीचा व्हिडिओ पाहून सगळ्यांना धक्काच बसतो. आता मात्र चैतन्य म्हणतो हे काय? यावरती अर्जुन म्हणतो ताबडतोब सिनियरला कॉल करायला पाहिजे. मग अर्जुन रविराजांना कॉल करतो, सिनियर तन्वी कुठे आहे असं म्हणत तो आता रविराजांना घडलेला प्रकार सांगतो. रविराज सुद्धा हादरतात. नक्की काय घडते कुणालाच काही कळत नसतं पण आता प्रियाने गुन्हा कबूल केलेला आहे, साक्षी खुनी आहे असं सांगितलंय. मालिका एका पॉझिटिव्ह वळणावरती येऊन थांबलेली आहे.